सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय मराठी कविता 12वी गोधडी। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गोधडी या कवितेचा अर्थ समजून घेतला होता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला कवितेचा स्वाध्याय अभ्यासायचा आहे। तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। आकृत्या पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे, गोधडीची वैशिष्ट्ये। वैशिष्ट्ये म्हणजे काय तर गुण। गोधडीचे गुण काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत ते आपल्याला लिहायचे आहे। या ठिकाणी 4 सर्कल दिले आहेत, त्या सर्कलमध्ये आपल्याला ती वैशिष्ट्ये लिहायची आहे। तर 1 नंबरचा आहे, फक्त चिंध्यांचा बोचका नसतो। गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचा बोचका नसतो। दुसरं वैशिष्ट्य आहे, मायेलाही ऊब देणारी। गोधडी ही मायेलाही ऊब देणारी असते। तिसरं वैशिष्ट्य, बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर। आपण अर्थामध्ये बघितलं, गोधडीला काय असते तर बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते। आणि चौथं वैशिष्ट्य आहे, आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर ते। अशा प्रकारे आपण 4 सर्कलमध्ये गोधडीची वैशिष्ट्ये लिहिली आहेत। आकृत्या पूर्ण करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे, गोधडीत चिंधीच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती। त्या व्यक्तींची आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। त्या कोणकोणत्या व्यक्ती आहे की त्यांची आठवण आपल्याला त्या गोधडी बघितल्यानंतर किंवा आपण त्याचा वापर करत असताना आपल्याला कोणत्या व्यक्तीची आठवण होते। तर 1 आई, आईचं काय असते, आईच्या फाटक्या लुगड्याचं अस्तर असते। 2 क्रमांकाला वडील, वडिलांचं काय असते, गोधडीला का आठवण येते तर बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते गोधडीला, म्हणून वडिलांची आठवण येते। 3 क्रमांकाला काय आहे, मामा, मामाची आठवण काय येते की मामाने भाच्याला घेतलेला म्हणजे मामाने त्याच्या बहिणीच्या मुलाला घेतलेला कुर्ता असतो, तो कुर्ता आपण त्या गोधडीत टाकतो म्हणून मामाची आठवण येते। आणि 4 क्रमांकाला आहे भाचा, या व्यक्तींची आठवण आपल्याला गोधडीत चिंधीच्या स्वरूपात येत असते। 1 क्रमांक आई, 2 वडील, 3 मामा आणि 4 भाचा। प्रश्न दुसरा, कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा। कवितेच्या आधारे आपल्याला आईची वैशिष्ट्ये लिहायची आहे। तर उत्तर, पहिलं वैशिष्ट्य आहे, आयुष्यभर कष्ट। आईच्या वाटेले आलेले आयुष्यभर कष्ट हे या आईचं एक वैशिष्ट्य आहे। दुसरं, संसारात खाल्लेल्या खस्ता। तिसरं वैशिष्ट्य, मायेची ऊब। आणि चौथं वैशिष्ट्य, स्मरणांच्या सुईनी शिवलेली गोधडी। अशा प्रकारे कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहिता येतात। प्रश्न तिसरा, तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा। उत्तर, मी 5वीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते। त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता। मला खूप आनंद झाला। मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला। माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम आहे। त्या दिवसापासून आजतागायत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो। तो पेला मीच वापरतो। नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो। त्याला कुणालाही हात लावू देत नाही। नेहमी त्यातून पाणी पिताना मला 5वीचे ते दृश्य स्मरते आणि मला प्रेरणा मिळते। माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे। त्या पेल्याला मी कधीही दृष्टीआड करू शकणार नाही, इतके माझे त्यावर प्रेम आहे। आता प्रत्येक व्यक्तीचं आपल्या घरातील वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळ्या निमित्ताने प्रेम असू शकते, म्हणून या प्रश्नाचे उत्तर हे स्वतःच्या अनुभवानुसार, स्वतःच्या आठवणीनुसार, स्वतःच्या भावनिकतेनुसार त्या वस्तूची जुळलेले नाते आपल्याला लिहायचे आहे। प्रश्न चौथा, आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्दसमूह लिहा। उत्तर आहे, मायेलाही मिळणारी ऊब, गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या, लुगड्याचे पटकूर, बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे, आईची स्मृतींची सुई। अशा प्रकारे आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्दसमूह आपल्याला लिहिता येतात। प्रश्न 5वा, खालील ओळीतील भाव स्पष्ट करा। त्यामध्ये पहिली ओळ दिली आहे, गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते। या ओळीतून कोणता भाव स्पष्ट होतो ते आपल्याला लिहायचं आहे। तर उत्तर,
गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. कवी म्हणतात, आईने शिवलेली गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचे बोचके नसते, त्यात आईबापांच्या भावना गुंतलेल्या आहेत. गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आईवडिलांनी खूप कष्ट सोसले, त्याच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. गोधडीत मायेची ऊब तर आहेच, परंतु मायेलाही ऊब देण्याची ताकद त्या गोधडीत आहे. त्यात आईवडिलांच्या आठवणी गुंफल्या आहेत. त्या गोधडीवर आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर आहे. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून आणि बाहेरून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आईवडिलांचे आहे, असे कवींना सुचवायचे आहे. अशा प्रकारे गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते, या ओळीतून स्पष्ट होणारा भाव लिहिता येतो. दुसरा प्रश्न, गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब, या ओळीतून काय भाव स्पष्ट होतो ते आपल्याला लिहायचं आहे. उत्तर, गोधडी या कवितेमध्ये कवी डॉक्टर कैलास दौंड यांनी आईवडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र गोधडी या प्रतीकातून साकारले आहे. आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात व त्यात त्यांना गतकाळातील आईवडिलांनी केलेल्या श्रमांचे दृश्य दिसते. गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही, त्यात आईवडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या असतात. गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते, त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे, बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात. आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले असते. जणू आईवडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. म्हणून कवी म्हणतात, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली असते. अशा प्रकारे गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब, या ओळीतून स्पष्ट होणारा भाव आहे. स्वाध्यायानंतर लिहिते होऊया यामध्ये गोधडीचे आत्मकथन या विषयावर 10 ते 15 ओळी निबंध लिहा. तो निबंध पुढीलप्रमाणे. आपला निबंध व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्या कवितेतील 2 ओळी लिहूया. मायेलाही मिळणारी ऊब, गोधडीत दटावून बसलेल्या चिंध्या, लुगड्याचे पटकूर, बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे, स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही दिवाळीच्या सुट्टीत गावी आलो आहोत. दिवाळीच्या वेळी थंडीला बऱ्यापैकी सुरुवात झालेली होती आणि शहरात थंडी तितकी जाणवत नाही, परंतु गावी मात्र या दिवसात खूपच थंडी जाणवते. गावी गेल्यावर आम्हाला थंडी जास्तच जाणवायला लागली. जेवण झाल्यावर सगळ्यांनी झोपायची तयारी सुरू केली आणि तेवढ्यात माझी आई आली आणि तिने कपाटातून खास माझ्यासाठी एक गोधडी आणून दिली. ही गोधडी अंगावर घे आणि बघ तुझी थंडी कशी पळून जाईल, असे म्हणत आई हसत निघून गेली. गोधडी? पहिले ती मला नकोशी वाटू लागली आणि शहरात जी चादर मी वापरत असल्यामुळे मला गोधडी घेऊन झोपायला नको वाटले, म्हणून मी तशीच एक चादर घेऊन त्या गोधडीला बाजूला सरली. तेवढ्यात कुठून तरी आवाज आला, मी गोधडी बोलते. आता इथून सुरू होते ते गोधडीचे आत्मकथन. अरे बाळा, मी गोधडी बोलते. होय, मीच ही सुंदर रंगीबिरंगी रंगाची गोधडी. तुझ्या आईने ना आजीने मला खूप प्रेमाने शिवली आहे, तेही फक्त तुझ्यासाठीच. जेव्हा गावाकडे थंडी येते तेव्हा सगळे माझी आठवण काढतात. अन का कधी नये बरं, मी सगळ्यांना थंडीपासून वाचवते, ऊब देते. रोज दुपारी थोडं थोडं वेळ काढून मला नक्षीवाले टाके घालायचे. तू कधी विचार पण नाही करू शकत तितक्या वेदना मी सहन केल्या, कारण मला तुम्हा सर्वांना थंडीच्या दिवसात ऊब द्यायची होती. तुझ्या आई आजीने माझा रंग पण बघ किती मस्त ठरवलाय. असं पहिल्याबरोबर माणूस असा आकर्षित झाला पाहिजे. तुझ्या आईने ना आजीने किती प्रेमाने गाणी गात गात मला असे रूप दिले आहे आणि तुला मी आवडत नाही का?
काही ठिकाणी मला हातानेच शिवली जाते, तर काही ठिकाणी शिलाई मशीनवरही शिवतात. मला गोधडी हे नाव तर आहेच, परंतु काही ठिकाणी मला वाकळ आणि लेपटी असेही म्हणतात. थंडीच्या दिवसात लोक मला आवर्जून बाहेर काढतात आणि आवडीने वापरतात. मी चादरीपेक्षा जास्त उबदार असते, त्यामुळे लोकांच्या माझ्यामुळे थंडीपासून चांगला बचाव होतो आणि त्यांना रात्रभर थंडी न वाजता चांगली झोप लागते. तू मला बाजूला सारलंस त्यावेळी मला वाईट वाटले, परंतु मला हेही समजते की मी वजनाने इतर पांघरुणापेक्षा थोडीशी जाडच असते, म्हणून तुम्हा मुलांना मी नकोशी वाटते, पण माझा हाच जडपणा तुम्हाला थंडीपासून बचाव करतो. थंडीमध्ये गावातले लोक गोधडीचा खूप वापर करतात आणि उन्हाळा आला की गोधडीला स्वच्छ धुवून उन्हात कडक वाळवून पुन्हा कपाटात ठेवून देतात. थंडीच्या दिवसातच गोधडीला खूप महत्त्व दिले जाते. बाकीच्या दिवसात आम्हाला कपाटाच्या अंधाऱ्या जागी बसून राहावं लागतं. तुम्हा शहरी मुलांना कदाचित गोधडी आवडत नसेल किंवा जाड वाटत असेल, परंतु एका सामान्य कापडापासून ते गोधडी बनवण्यापर्यंतचा माझा हा प्रवास खूप कठीण होता. मऊ मऊ लुगड्यापासून मला वजनदार गोधडी बनेपर्यंत तुझ्या आईने जितकी कष्ट केलीत ते खूप बहुमोलाचे आहे आणि मला असा एक सुंदर रूप दिलं ते मला खूपच आवडले. पण काय झाले कुणास ठाऊक, तुम्हा शहरी मुलांना आपल्या आजीनं आणि आईच्या कष्टाचं काहीच मोल नाही. त्या किती तुमच्यासाठी आपले सर्वस्व न्यौछावर करतात आणि कदाचित माझा पण यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे. ते तुम्हाला मुलांना कळले पाहिजे. आणि तू मला एकदा पांघरून तर बघ, तुझी थंडी कशी पळून जाईल. आणि काय हे सगळं ऐकत ऐकत मला इतकी थंडी वाजू लागली की बस, मला आता आजीने प्रेमाने शिवलेल्या या गोधडीचे खरे मोल कळले आहे. त्या गोधडीच्या वेदनामागचा आनंद आणि आजीच्या मेहनतीमागचे खरे प्रेम माझ्या लक्षात आले आहे. म्हणून मी लगेच ती दूर सारलेली गोधडी माझ्या अंगावर घेतली आणि झोपी गेली. मला सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा थंडीची जाणीवही झाली नाही, कारण माझ्या या लाडक्या गोधडीने रात्रभर माझे थंडीपासून संरक्षण केले आणि मला ऊब दिली होती. म्हणून म्हणतात, गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. अशा प्रकारे गोधडीचे आत्मकथन या विषयावर आपण 10 ते 15 ओळी निबंध लिहिला आहे. त्याखाली आहे उपक्रम. उपक्रममध्ये काय दिलं आहे, आईने घरातील टाकाऊ वस्तूपासून जशी स्वकष्टाने गोधडी बनवली तशी मकर संक्रांत या सणाला प्रेमाची भेट देण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून भेट कार्डे बनवा. मित्रांना, नातेवाईकांना, शिक्षकांना प्रेमाने भेट द्या. मकर संक्रांत या सणाला प्रेमाची भेट देण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून भेट कार्डे बनवताना आपण आपल्या घरातील आलेल्या आपल्या घरी ज्या लग्नपत्रिका येतात त्या लग्नपत्रिकेचा वापर करून चांगल्या प्रकारची भेट कार्डे बनवू शकतो. तसेच काही जाडे पुठ्ठ्याचे कागद असतील त्यावर एखादा कलर पेपर लावून त्यावर बँगल्स किंवा बांगड्याची डिझाईन लावता येते. मणी लावून आपल्याला भेट कार्डे बनवता येतात आणि ती बनवलेली भेट कार्डे आपण मित्रांना, नातेवाईकांना किंवा आपल्या शिक्षकांना प्रेमाने भेट देऊ शकतो. आपण समजून घेऊया. यामध्ये आहे, आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा त्या घटकांमुळे वेगळी ठरते. त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. अलंकाराचे 2 प्रकार आहेत, एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. आणि शब्दालंकारामध्ये काय काय असते बघा, यमक, अनुप्रास आणि श्लेष. आणि अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्नुती, व्यतिरेक, चेतना गुणोक्ती इत्यादी हे अलंकाराचे 2 प्रकार आहेत. आणि आपण सांगितलेले ते त्या अलंकाराचे उपप्रकार आहेत. आता आपण शब्दालंकारातील यमक आणि अनुप्रास या अलंकाराचा अभ्यास करूया. पहिले यमक अलंकार. त्यामध्ये खालील ओळी वाचा व निरीक्षण करा. ओळी काय आहेत बघा, मना चंदनाचे परी त्वा झिजावे, मना चंदनाचे परी त्वा झिजावे,
परी अंतरी सज्जना निववावे. या ओळीमध्ये झिजावे आणि निववावे हे अधोरेखित केलेले शब्द आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे अधोरेखित शब्दांच्या उच्चारामध्ये साम्य आढळते का, आणि त्यासमोर चौकोन दिला आहे. त्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. उत्तर लिहायचं आहे आपल्याला होय, म्हणजे झिजावे आणि निववावे या उच्चारामध्ये काय आहे, साम्य आहे. म्हणून हा कोणता अलंकार आहे, यमक अलंकार. थोडक्यात यमक अलंकाराचे आपण स्पष्टीकरण बघूया. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक हा अलंकार होतो. वरील कवितेच्या दोन्ही ओळींच्या शेवटी वे हे अक्षर समान आल्यामुळे हा यमक अलंकार आहे. खालील ओळी वाचा व ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर शब्दांच्या जोड्या शोधा. खाली काही ओळी दिली आहे, त्या ओळीचे आपल्याला व्यवस्थित वाचन करायचे आहे व त्या ओळीमधून कशामुळे यमक अलंकार होतो ते आपल्याला लिहायचं आहे. तर त्या ओळी आहेत. पहिली ओळ आहे, नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणी बोलतो झाडांशी. या ओळीमध्ये कशामुळे यमक अलंकार येतो ते आपल्याला लिहायचं आहे. तर ते बघा, तो शब्द येत आहे. खेळतो आणि बोलतो यामध्ये तो जो शब्द आहे ते दोन्ही शब्दामध्ये साम्य आहे, यामुळे. दुसरं आहे शी, नदीशी झाडांशी, हे दोन शब्द आहेत, यामुळे या ओळीतून स्पष्ट होणारा अलंकार आहे यमक अलंकार. दुसऱ्या क्रमांकाच्या ओळी आहेत, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. या ठिकाणी आ आणि आ हे शब्द आहे. तसेच ना, ता ना आणि पान्हा यामध्ये ता आणि पामध्ये आ येतो, आणि न्हा आणि ना हे दोन्ही शब्द सारखे आहेत. म्हणून तान्हा आणि पान्हा या शब्दामुळे या ओळीमध्ये यमक अलंकार येतो. 3 क्रमांकाच्या ओळी आहेत, कडीस जोडोनी तुझ्या कडीला मनुष्य बनवितसे साखळीला. यामध्ये ला हा शब्द आहे. कडीला आणि साखळीला या शब्दांमुळे या ओळीमध्ये यमक अलंकार येतो. अशा प्रकारे आपण दिलेल्या ओळी वाचून ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर व शब्दांच्या जोड्या आपण शोधल्या आहेत. त्यानंतर आहे अनुप्रास अलंकार. हा शब्दालंकाराचा दुसरा प्रकार आहे. पहिला प्रकार आहे यमक आणि दुसरा आहे अनुप्रास. अनुप्रास अलंकारामध्ये काय दिलं आहे ते बघा. खालील ओळी वाचा आणि त्यातील कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे ते शोधून काढा. त्यासाठी ओळी दिली आहेत, गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. पुनरावृत्ती झालेले वर्ण लिहायचे आहेत. 2 चौकोन दिले आहेत. उत्तर आहे ग आणि ल. हे 2 चौकोनामध्ये 2 वर्ण लिहायचे आहे. कोणकोणत्या वर्णाची पुनरावृत्ती झाली आहे, ग आणि ल. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. आता खालील ओळीत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा. ओळी आहे, रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील. कोणत्या ओळीमुळे किंवा कोणत्या वर्णामुळे आपल्याला अनुप्रास अलंकार प्रत्ययास येतो ते लिहायचं आहे. तर या ओळीतून ल या वर्णाची पुनरावृत्ती झाली आहे, म्हणून उत्तर लिहायचं आहे चौकोनामध्ये ल हा वर्ण लिहायचा आहे व ल हे अक्षर लिहायचं आहे. दुसऱ्या ओळी आहे, संत मनती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. यामध्ये कोणत्या अक्षराची किंवा कोणत्या वर्णाची पुनरावृत्ती झाली आहे, स या वर्णाची पुनरावृत्ती झाल्यामुळे यामधून अनुप्रास हा अलंकार प्रत्ययास येतो, म्हणून चौकोनामध्ये स लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण अलंकाराचे 2 प्रकार पाहिले आहे. पहिला प्रकार शब्दालंकार आणि अर्थालंकार, आणि शब्दालंकारामधील यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार हे 2 अलंकार व्यवस्थित समजून घेतले आहेत. अशा प्रकारे आपण गोदडी या कवितेचा स्वाध्याय आणि त्यामध्ये दिलेला व्याकरण याचा अभ्यास केला आहे. अशाच प्रकारचे विविध विषयाचे विविध वर्गाचे स्वाध्याय संबंधित घटक चाचणी, पेपर, निबंध, पत्र याविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.
आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत